पहा आपण विद्यार्थी मित्रांनो 12वी मध्ये अल्डाइड्स, कीटोन आणि कार्बोक्सिलिक टॉपिक पाहत होतो. त्याच्यामध्ये 2 दिवस आपलं काही ऑनलाईन लेक्चर काही कारणास्तव बंद पडलं होतं. मोबाईल थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे 2 दिवस आपलं लेक्चर ऑफ होतो. आज आपण नंतर लेक्चरला सुरुवात करत आहोत. तर काल रात्री मी तुम्हाला PDF नोट्स पाठवल्या होत्या लेक्चर नंबर 14च्या. त्या तुम्ही लिहून घेतल्या असतील. काही जण लिहिले नसतील तर आज नंतर मी रिपीट ते सेंड करील, तर ते तुम्ही एक लिहून घ्या. आज आपण कालच्या लेक्चरमध्ये अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन आणि क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन कशाला म्हणायचं हे पाहिलं होतं. अल्डोल कंडेन्सेशनमध्ये आपण अल्डाइड आणि कीटोनमध्ये जर अल्फा हायड्रोजन ॲटम असेल आणि डायल्यूट बेसचा यूज केला तर त्याच्यापासून अल्डोल हा इंटरमिजिएट किंवा केटोल हा इंटरमिजिएट तयार होतो आणि त्याचं कंडेन्सेशन केल्यानंतर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डाइड किंवा कीटोन हा प्रोडक्ट तयार झाला फायनली, म्हणून त्याला आपण अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन म्हटलं होतं. तर आज आपल्याला तशाच प्रकारची एक सिमिलर रिॲक्शन पाहिजे. व्हॉट इज मीन्स बाय कॅनिझारो रिॲक्शन, की कॅनिझारो रिॲक्शन कशाला म्हणायचं. अल्डोल कंडेन्सेशन जर नाही विचारली 3 मार्काला तर कॅनिझारो रिॲक्शन फिक्स विचारतात. म्हणजे एक IMP रिॲक्शन आहे. पहा, दिस कॅनिझारो इज द नेम ऑफ सायंटिस्ट. In Cannizzaro reaction used as a starting material is the formaldehyde and benzaldehyde because this formaldehyde and benzaldehyde do not have alpha hydrogen atom, and in this reaction condition the first aldehydes on oxidation to there is a formation of salt and second aldehyde on reduction to gives alcohols, that is the primary alcohol, but used as a catalyst is a concentrated alkali. की ह्या कॅनिझारो रिॲक्शन मध्ये आपण एक तर स्टार्टिंग मटेरियल म्हणून फॉर्माल्डेहाइड किंवा बेन्झाल्डेहाइडचा यूज करत असतो आणि याच्यामध्ये कॅटॅलिस्ट म्हणून आपण कॉन्सन्ट्रेटेड बेसचा यूज करतो. त्याचबरोबर पहिल्या अल्डाइडचं ऑक्सिडेशन केल्यानंतर एक सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतो आणि दुसऱ्याचं रिडक्शन केल्यानंतर एक तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल तयार झालेला दिसतो. म्हणून ह्या कॅनिझारो रिॲक्शनला आपण डिसप्रपोनेट आयन रिॲक्शन म्हणतो किंवा त्याला आपण रेडॉक्स रिॲक्शन असं म्हटलं जातं. मग आता नेमकं कॅनिझारो रिॲक्शन कशाला म्हणायचं, मग त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत की सेल्फ कॅनिझारो रिॲक्शन कशाला म्हणायचं. जसं आपण सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन आणि क्रॉस अल्डोल पाहिलं. 2 सारखे असतील तर सेल्फ म्हणायचं आणि 2 वेगळे असतील अल्डाइड किंवा कीटोन तर त्याला क्रॉस म्हणायचं. तसं इथं सेल्फ कॅनिझारो रिॲक्शन पाहिजे. पहा स्क्रीनवर लक्ष द्या. इकडं पहा महाजन, खैरमोडे, पारडे, डोंगरवाडीकर, आपण कॅनिझारो रिॲक्शन पाहायला लागलेलो आहोत. Aldehydes which do not have alpha hydrogen atom on heating with concentrated alkali like NaOH or KOH undergo self oxidation and reduction reaction to form potassium or sodium salt of carboxylic acid and alcohol. This self redox reaction or disproportion ion reaction is called as a Cannizzaro reaction. की ज्या अल्डाइड्स मध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम अब्सेन्स आहे अशा अल्डाइडची रिॲक्शन जर कॉन्सन्ट्रेटेड NaOH आणि KOH सोबत केली तर पहिल्या अल्डाइडचं सेल्फ ऑक्सिडेशन होतं आणि दुसऱ्याचं रिडक्शन होतं. ज्यावेळेस पहिल्याचं ऑक्सिडेशन होतं त्यावेळेस सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतो आणि दुसऱ्याचं रिडक्शन होऊन प्रायमरी अल्कोहोल तयार होतो. तर या रिॲक्शनला म्हणायचं कॅनिझारो रिॲक्शन. आणि कॅनिझारो रिॲक्शनमध्ये फक्त आपण अल्डाइडच यूज करतो, इथं कीटोनचा यूज केला जात नाही. पहा sorry, in this reaction one molecule of aldehyde is oxidized to carboxylic acid salt sorry, थोडीशी स्क्रीन चेंज झालेली आहे. In this reaction, one molecule of the aldehyde is oxidized to carboxylic acid salt and the second molecule of aldehyde is reduced to alcohol. की पहिल्याचं ऑक्सिडेशन केलं तर साल्ट तयार होतो आणि दुसऱ्याचं रिडक्शन केलं तर अल्कोहोल तयार होतो. एकदम सोपी रिॲक्शन आहे. पहा समजा आपण सेल्फ कॅनिझारो रिॲक्शनचं एक्झाम्पल पाहू. When formaldehyde is heated with 50% NaOH to give sodium formate and methanol. जर आपण दोन्ही स्टार्टिंग मटेरियल जर फॉर्माल्डेहाइड घेतले आणि कॉन्सन्ट्रेटेड NaOHचा जर यूज केला तर आपल्याला माहित आहे फॉर्माल्डेहाइडचं ऑक्सिडेशन केलं की कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतं आणि ऑक्सिजनचं इन्सर्शन होतं आणि त्याच्यापासून फॉर्मिक ॲसिड तयार होतो. पण याच्यामध्ये आपण NaOH हा स्ट्रॉंग बेस यूज केल्यामुळे इथे H2O लॉस होतो ॲसिडमधला आणि सोडियम फॉर्मेट हा तुमचा मेन प्रोडक्ट भेटतो. नंतर दुसरा फॉर्माल्डेहाइड जो आहे त्याचं रिडक्शन केलं तर तुम्हाला दुसरा प्रोडक्ट काय भेटतो, मिथिल अल्कोहोल.
म्हणजे पहिल्याचं ऑक्सिडेशन केलं तर सोडियम फॉर्मेट तयार होतो आणि दुसऱ्या फॉर्माल्डिहाइडचं रिडक्शन केलं तर मिथेनॉल तयार होतो. याला म्हणायचं सेल्फ कॅनिझारो रिॲक्शन. एकदम सोपी कंडिशन आहे. आता समजा आपण घेतले दोन्ही बेन्झाल्डाइड. When benzaldehyde is heated with concentrated NaOH to give the sodium benzoate and benzyl alcohol. की आपण दोन्ही इथं बेन्झाल्डाइड घेतले म्हणजे हे देखील सेल्फ कॅनिझारो रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. पहिला बेन्झाल्डाइडचं ऑक्सिडेशन केलं तर सोडियम बेन्झोएट तयार होतो आणि दुसऱ्या बेन्झाल्डाइडचं रिडक्शन केलं तर बेन्झिल अल्कोहोल तयार होतो. जिथं बेन्झाल्डाइडचं ऑक्सिडेशन केल्यावर विदिन द रिॲक्शनमध्ये काय तयार होतं, विदिन द रिॲक्शन कंडिशनमध्ये बेन्झोइक ॲसिड. पण इथं आपण NaOH यूज केला म्हणजे डिहायड्रेशन होतं आणि एक सोडियम बेन्झोएट नावाचा प्रोडक्ट तयार होतो. आणि दुसऱ्या बेन्झाल्डाइडचं रिडक्शन केलं तर इथं काय तयार होतो, बेन्झिल अल्कोहोल. तर हे दोन एक्झाम्पल कशाचे आहेत, तुमचे सेल्फ कॅनिझारो रिॲक्शनचे. आणि 12वीमध्ये तुम्हाला हे दोनच एक्झाम्पल आहेत, फॉर्माल्डिहाइड आणि बेन्झाल्डाइड. याची जर आपण कॅनिझारो रिॲक्शन केली तर पहिल्याचं साल्ट तयार होतो आणि दुसऱ्या अल्डिहाइडचा काय तयार होतो, अल्कोहोल. मग तुम्ही फॉर्माल्डिहाइड घेतला तर मिथिल अल्कोहोल तयार होतो आणि बेन्झाल्डाइड घेतला तर बेन्झिल अल्कोहोल. आता पाहिजे क्रॉस कॅनिझारो रिॲक्शन कशाला म्हणायचं. जसं आपण क्रॉस अल्डोल पाहिलं पहा. क्रॉस म्हणजे दोन्ही वेगळे असायला पाहिजेत. जसं आपण अल्डिहाइड आणि कीटोन दोन वेगळे असले की त्याला क्रॉस अल्डोल म्हटलं. तसं ह्या कॅनिझारोमध्ये जर दोन्ही अल्डिहाइड जर वेगळे असतील, आपण सेल्फमध्ये काय केलं, एक फॉर्माल्डिहाइडचा यूज केला आणि एक बेन्झाल्डाइडचा. बरोबर माझ्यान एक काय यूज केला आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये, दोन्ही फॉर्माल्डिहाइड घेतले, काय तयार झाला, बेन्झिल अल्कोहोल आणि सोडियम फॉर्मेट. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय केलं रे पारडे, दोन्ही बेन्झाल्डाइड घेतले आणि त्याच्यापासून एक सोडियम बेन्झाइट आणि काय तयार केला, बेन्झिल अल्कोहोल. मग मला सांगा आता क्रॉस कॅनिझारो करायचं म्हणजे दोन्ही अल्डिहाइड कसे घ्यावे लागतील, आपल्याला वेगळे घ्यावे लागतील. बरोबर, एक घेतला मी फॉर्माल्डिहाइड आणि दुसरा घेतला मी बेन्झाल्डाइड. याचं जर आपण रेडॉक्स रिॲक्शन केली तर फॉर्माल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केल्यावर सोडियम फॉर्मेट तयार होईल आणि बेन्झाल्डाइडचं रिडक्शन केलं तर काय तयार होतो, बेन्झिल अल्कोहोल. कारण आपल्याला माहिती आहे पहिल्याचं ऑक्सिडेशन करायचं आणि साल्ट फॉर्मेशन होतं आणि दुसऱ्याचं रिडक्शन केल्यानंतर प्रायमरी अल्कोहोल तयार होतो. बरोबर. मग आता क्रॉस कॅनिझारो रिॲक्शन कशाला म्हणायचं, स्क्रीनवर बघा. आता द रिॲक्शन बिटवीन टू डिफरंट अल्डिहाइड्स नॉट हॅव्हिंग अल्फा हायड्रोजन ॲटम इज कॉल्ड ॲज अ क्रॉस कॅनिझारो रिॲक्शन. की ज्या दोन वेगळ्या अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम अब्सेन्स आहे अशामध्ये जर रिॲक्शन होत असेल तर त्या रिॲक्शनला म्हणायचं क्रॉस कॅनिझारो रिॲक्शन. These two aldehyde undergo disproportion in presence of concentrated alkali to give the 4 products किंवा मिक्सचर ऑफ प्रोडक्ट. जर आपण प्रॅक्टिकली विचार केला तर ह्या क्रॉस कॅनिझारो रिॲक्शन पासून आपल्याला 4 प्रकारचे प्रोडक्ट भेटतात, पण आपल्या इथं परीक्षेमध्ये 2च लक्षात ठेवायचे आहेत. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे तुम्हाला एक, when mixture of formaldehyde and benzaldehyde are treated with strong alkali like NaOH to give the mixture of the products. जर मी पहिला मॉलिक्यूल फॉर्माल्डिहाइड घेतला आणि दुसरा मॉलिक्यूल बेन्झाल्डाइड घेतला आणि त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड NaOH यूज केलं, आपल्याला माहित आहे सेल्फनुसार पहिल्याचं ऑक्सिडेशन केलं तर सोडियम फॉर्मेट तयार होतो आणि दुसऱ्याचं रिडक्शन केलं तर बेन्झिल अल्कोहोल तयार होतो. नंतर तुम्ही हा बेन्झाल्डाइड इथं घेतला आणि फॉर्माल्डिहाइड बेन्झाल्डाइडच्या जागी ठेवला. मग बेन्झाल्डाइड 1 नंबरला घेतला की त्याचं ऑक्सिडेशन केलं तर काय तयार होईल, सोडियम बेन्झोएट. आणि फॉर्माल्डिहाइड जर 2 नंबरला घेतला आणि त्याचं रिडक्शन केलं तर काय तयार होतो, मिथिल अल्कोहोल. तर अशा प्रकारचे 4 प्रोडक्ट तुम्हाला प्रॅक्टिकली भेटतात, पण आपल्याला परीक्षेमध्ये 2च लिहायचे आहेत, जे तुम्हाला इथे दाखवलेत पहा मी वरच्या साईडला. फॉर्माल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं तर सोडियम फॉर्मेट तयार होतो आणि बेन्झाल्डाइडचं ऑक्सिडेशन केलं तर बेन्झिल अल्कोहोल तयार होतो. समजा एखाद्या विद्यार्थ्याने बेन्झाल्डाइड पहिल्यांदा लिहिला आणि फॉर्माल्डिहाइड 2 नंबरला लिहिला, फक्त इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, जो पहिला घेतला त्याचं ऑक्सिडेशन करून साल्ट तयार करायचं. मग समजा एखाद्याने खैरमोड्याने घेतला बेन्झाल्डाइड पहिल्यांदा, काय करणार, बेन्झाल्डाइडचं खैरमोडे ऑक्सिडेशन करणार आणि काय तयार होईल, सोडियम बेन्झाइट. आणि दुसरा घेतला फॉर्माल्डिहाइड, फॉर्माल्डिहाइडचं काय करणार, रिडक्शन आणि काय तयार होईल, मिथिल अल्कोहोल. याला म्हणायचं क्रॉस कॅनिझारो रिॲक्शन. आलं लक्षात. मग आता ह्या अल्डोल रिॲक्शन आणि क्रॉस कॅनिझारोमध्ये काय डिफरन्स आहे तो आपल्याला पाहायचा आहे. इथे दिसते पहा स्क्रीनवरती तुम्हाला, अल्डोल आणि क्रॉस कॅनिझारोचा डिफरन्स काय आहे तो पाहायचा आहे आपल्याला. मग याच्यामध्ये अल्डोल आणि कॅनिझारोमध्ये जर पाहिलं तर अल्डोलमध्ये काय आहे पहा, इट इज गिवन बाय अल्डाइड्स अँड कीटोन्स पजेसिंग अल्फा हायड्रोजन ॲटम. की अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन ही ज्या अल्डाइड आणि कीटोनमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम आहे तिथंच अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन होते. तसं कॅनिझारोमध्ये काय आहे, इट इज ओनली गिवन बाय अल्डाइड्स विदाउट अल्फा हायड्रोजन ॲटम.
की कॅनिझारो रिॲक्शन ही फक्त अल्डाहाइड सोबतच होते आणि तो कसला अल्डाहाइड असला पाहिजे, ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम अब्सेन्स आहे. इन दिस रिॲक्शन अल्डाहाइड अँड कीटोन्स आर कन्व्हर्टेड इनटू अल्डोल्स अँड केटोल रिस्पेक्टिव्हली. की अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शनमध्ये जर तुम्ही अल्डाहाइड घेतला तर इंटरमिजिएट अल्डोल्स तयार होतो आणि जर तुम्ही कीटोन हे स्टार्टिंग मटेरियल घेतलं तर इंटरमिजिएट केटोल्स तयार होतो. तसं कॅनिझारोमध्ये काय होतं पा, इन दिस रिॲक्शन ओनली अल्डाहाइड इज कन्व्हर्टेड टू द करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड साल्ट अँड अल्कोहोल. इथं आपण अल्डाहाइडच यूज करतो. पहिल्या अल्डाहाइडचा कार्बोक्सिलिक ॲसिड साल्ट तयार होतो आणि दुसऱ्या अल्डाहाइडचा अल्कोहोल तयार होतो. दिस अल्डोल रिॲक्शन इज अ ॲडिशन टाईप रिॲक्शन and this Cannizzaro reaction is a disproportionate ion reaction or redox reaction. की अल्डोल रिॲक्शनला दुसरं नाव आहे ॲडिशन रिॲक्शन, तसं कॅनिझारो रिॲक्शनला आपण रेडॉक्स रिॲक्शन म्हणतो किंवा डिसप्रोपोर्शनेट आयन रिॲक्शन म्हणायचं. अल्डोल रिॲक्शन रिक्वायर द डायल्यूट अल्कली ॲज अ कॅटलिस्ट बट कॅनिझारो रिॲक्शन रिक्वायर द कॉन्सन्ट्रेटेड अल्कली ॲज अ कॅटलिस्ट. की अल्डोलमध्ये आपण डायल्यूट अल्कली हा कॅटलिस्ट यूज करतो आणि कॅनिझारोमध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड अल्कली हा कॅटलिस्ट यूज करावा लागतो. पण त्याच्यानंतर हे झालं होतं क्रॉस अल्डोल आणि क्रॉस कॅनिझारो रिॲक्शन. आता आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचे पहा, व्हॉट इज द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ऑफ अल्डाहाइड्स अँड कीटोन्स. की अल्डाहाइड आणि कीटोनचं आपल्याला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन करायचं. सुरुवातीला आपण आज ऑक्सिडेशन पाहणार आहोत पहा. ऑक्सिडेशन ऑफ अल्डाहाइड्स अँड कीटोन्स. मग अल्डाहाइड आणि कीटोनचं ऑक्सिडेशन करण्यासाठी तुम्हाला 11 टॉपिकमध्ये मी काही ऑक्सिडायझिंग एजंट सांगितले होते पहा. PCC आणि PDC याला आपण पिरिडियम क्लोरोक्रोमेट आणि पिरिडियम डायक्लोरोक्रोमेट म्हणतो. हे जर आपण 2 ऑक्सिडायझिंग एजंट यूज केले तर ते फक्त प्रायमरी अल्कोहोलपासून अल्डाहाइड तयार करतात, याच्यापासून ॲसिड तयार करता येत नाही. पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट यूज केला, डायल्यूट नायट्रिक ॲसिड यूज केलं, क्रोमियम ट्रायऑक्साईड यूज केला आणि ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट हे जर ऑक्सिडायझिंग एजंट यूज केले आणि याच्यामध्ये एक नवीन ऑक्सिडायझिंग एजंट आहे हॉट कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, एवढे जर ऑक्सिडायझिंग एजंट तुम्ही याच्यामध्ये यूज केले तर तुम्हाला अल्डाहाइड पासून फायनल प्रोडक्ट हा ॲसिड तयार करता येतो. पहा आपल्याला अल्डाहाइड पासून ॲसिड तयार करायचं. अल्डाहाइड पासून ॲसिड तयार करत असताना याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा जनरल रिॲक्शन पाहिजे. पहा स्क्रीनवर दिसते का, बघा दिसते ना. अल्डाहाइड्स आर ऑक्सिडाइज्ड इन कार्बोक्सिलिक ॲसिड बाय युजिंग द डायल्यूट नायट्रिक ॲसिड, अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट अँड ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. की हे जर 3 सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट यूज केले तर आपण अल्डाहाइडचं कन्व्हर्जन ॲसिडमध्ये करू शकतो. समजा मी घेतला अल्डाहाइड्स, त्याचं ऑक्सिडेशन केलं म्हणजे एक नाशंट ऑक्सिजन घेतला, ॲरोवरती मी ऑक्सिडायझिंग एजंट ह्या तिन्हीपैकी कुठला तरी घेतला. समजा मी इथं घेतला ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजे K2Cr2O7. ॲसिडिफाईड आहे म्हणजे डायल्यूट H2SO4. त्यास इथला कार्बन कार्बनपेक्षा कार्बन हायड्रोजन बॉन्ड हा वीक असतो म्हणून इझिली ऑक्सिजनचं इन्सर्शन होतं. इथं कार्बन कार्बनमध्ये होत नाही पहा, कार्बन हायड्रोजनमध्येच होतं. म्हणून अल्डाहाइडचं कधीही ऑक्सिडेशन जर ह्या 3 रिजनसोबत केलं तर त्याच्यापासून हा फॉर्म्युला तयार होतो आणि याला म्हणायचं कार्बोक्सिलिक ॲसिड. मग आता एक्झाम्पल पहा. ॲसिड अल्डाहाइड ऑन ऑक्सिडेशन विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड टू गिव्स ॲसिटिक ॲसिड. एक ऑक्सिजन फक्त CH मध्ये ॲड करायचं. काय तयार झाला, ॲसिटिक ॲसिड. प्रोपॅनॉल्डाहाइड ऑन ऑक्सिडेशन विथ अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट टू गिव्स प्रोपॅनॉइक ॲसिड. एक ऑक्सिजन फक्त इथे ॲड केला CHO मध्ये. फॉर्मल्डिहाइड ऑन ऑक्सिडेशन विथ ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट, फॉर्मिक ॲसिड तयार झाला. म्हणजे ॲसिड अल्डाहाइडचं ऑक्सिडेशन केलं तर ॲसिटिक ॲसिड फॉर्म होतो, प्रोपॅनॉल्डाहाइडचं ऑक्सिडेशन केलं तर प्रोपॅनॉइक ॲसिड फॉर्म होतो आणि फॉर्मल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं तर फॉर्मिक ॲसिड तयार होतो. मग मला सांगा, इथं जर समजा तुम्हाला हा तिन्ही एक्झाम्पलला हाच रिजंट यूज करू शकता, तिन्ही एक्झाम्पलसाठी हाच रिजंट यूज करू शकता आणि तिन्ही एक्झाम्पलसाठी हा रिजंट तुम्ही यूज करू शकता. म्हणजे तिन्हीपैकी तुम्ही कुठला जरी एक्झाम्पल आलं तरी एकच रिजन परीक्षेमध्ये यूज करायचं. आणि त्यावेळेस अल्डाहाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, ॲसिडमध्ये. आता कीटोनचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं. कीटोनमध्ये कार्बोनिल कार्बन बॉन्ड हा सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड असतो, त्यामुळे तो इझिली ऑक्सिडाइज किंवा ब्रेक होत नाही. म्हणून कीटोनचं ऑक्सिडेशन करत असताना इथं आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज करतो, तो म्हणजे क्रोमियम ट्रायऑक्साईड आणि हॉट कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. पण अल्डाहाइडचं ऑक्सिडेशन केल्यावर तुम्हाला एकच ॲसिड भेटला होता. तसं कीटोनचं ऑक्सिडेशन केलं असता कार्बोनिल कार्बन बॉन्ड ब्रेक होतो आणि त्याच्यापासून 2 सारखे किंवा 2 वेगळे ॲसिड तयार होतात. पहा लक्षात राहू द्या. मग काय आहे इथं पहा,
Ketones are oxidized with chromium trioxide and hot concentrated nitric acid to give the mixture of carboxylic acid. जर कुठल्याही सिंपल कीटोन असेल किंवा मिक्स्ड कीटोन असेल, सारखे अल्किल ग्रुप कार्बोनिल कार्बन लाटायचे असतील की त्याला सिंपल म्हणायचं, आणि वेगळे अल्किल ग्रुप जर कार्बोनिल ग्रुप लाटायचे असतील तर त्याला मिक्स्ड कीटोन म्हणायचं. मग सिंपल कीटोन असू द्या तुमच्याकडे किंवा मिक्स्ड कीटोन असू द्या, आणि त्याचं जर आपण ह्या दोन ऑक्सिडायझिंग एजंट सोबत ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला दोन सारखे ऍसिड भेटतील जर तुम्ही सिंपल कीटोन यूज केला तर, आणि दोन वेगळे ऍसिड भेटतील जर तुम्ही मिक्स्ड कीटोन यूज केलेलं असेल तर. मग पहा जनरल एक्झाम्पल काय सांगतं. आर सी डबल बॉन्ड ओ आर डॅश. आर आणि आर डॅश तुमचे सेम असतील किंवा डिफरंट असतील. मग समजा इथं हा कीटोन आहे आणि कीटोनचं ऑक्सिडेशन आपण क्रोमियम ट्रायऑक्साईड सोबत केलं, CrO3 सोबत. त्यास इथं कार्बोनिल कार्बन बॉन्ड ब्रेक होतो आणि काय तयार होतो, आर सी डबल बॉन्ड ओ OH आणि दुसरा आर डॅश सी डबल बॉन्ड ओ OH. म्हणून इथं दोन प्रकारचे ऍसिड तयार झाले. दोन्ही वेगळे असतील तर दोन वेगळे तयार होतील, आणि दोन्ही आर ग्रुप सारखे असतील तर दोन सारखे ऍसिड तयार होतील. मग आता एक्झाम्पल खाली घेतलं मी सिंपल कीटोनचं. डायमिथिल कीटोन म्हणायचं किंवा याला ॲसिटोन. दोन्ही अल्किल ग्रुप सारखे आहेत आणि त्याचं क्रोमियम ट्रायऑक्साईड सोबत ऑक्सिडेशन केलं. काय होईल रे, इथला कार्बोनिल कार्बन बॉन्ड ब्रेक होईल. म्हणजे काय शिल्लक राहिला, CH3C डबल बॉन्ड OH आणि CH3C डबल बॉन्ड OH. म्हणजे दोन्ही ॲसिटिक ॲसिड तयार झाले. बरोबर. आता समजा इथं घेतला मी इथिल मिथिल कीटोन घेतला, एक मिथिल घेतला आणि एक इथिल घेतला, आणि क्रोमियम ट्रायऑक्साईड हा ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला. इथं जर कार्बोनिल इथिल बॉन्ड ब्रेक केला तर पहिला प्रोडक्ट काय तयार होईल, इकडे दिसतो CH3C डबल बॉन्ड OH, ॲसिटिक ॲसिड तयार होईल. आणि दुसरा काय तयार होईल, C2H5C डबल बॉन्ड OH. फक्त OH ॲड करायचं दोन्ही साईडला, आणि काय तयार झाला, प्रोपॅनिक ॲसिड. इथं असं का झालं सांगा बरं. इकडे इथिल होता, इकडे मिथिल होता. मिथिल असेल तर ॲसिटिक ॲसिड तयार होतो आणि इथिल असेल तर प्रोपॅनॉइक ॲसिड. आता तिसरं एक्झाम्पल घेतलं मी सिंपल कीटोनचंच. काय केलं मी, आता दोन्ही साईडला इथिल ग्रुपच घेतले, पहा C2H5 ग्रुप घेतले. दोन्ही साईडला जर आपण सारखे ग्रुप घेतलेले असतील आणि तिथे समजा आपण CrO3 च्या ऐवजी हॉट कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड यूज केला, हा एक स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, नवीन सिलेबसमध्ये आलेला आहे. मग इथं देखील काय होईल, तुमचा कार्बोनिल आणि कार्बन बॉन्ड ब्रेक होईल आणि पहिला प्रोडक्ट काय भेटल, C2H5C डबल बॉन्ड OH आणि दुसरा देखील C2H5C डबल बॉन्ड OH. म्हणजे दोन प्रोपॅनिक ॲसिड भेटले. डायइथिल कीटोन असेल तर, डायमिथिल कीटोन असेल तर दोन ॲसिटिक ॲसिड भेटतात, आणि इथिल मिथिल कीटोन असेल तर एक ॲसिटिक ॲसिड भेटेल आणि एक प्रोपॅनिक ॲसिड. म्हणून ऑक्सिडेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात राहू द्या, अल्डाहाइडचं ऑक्सिडेशन केलं तर एकच ॲसिड भेटतो, आणि सिंपल कीटोनचं ऑक्सिडेशन केलं तर दोन सारखे ॲसिड भेटतात, आणि मिक्स्ड कीटोनचं ऑक्सिडेशन केलं तर दोन्ही ॲसिड हे कसे भेटतात, वेगळे भेटतात. तर हे झाले ऑक्सिडायझिंग एजंट्स. त्यानंतर आपल्याला अल्डाहाइड आणि कीटोनच्या काही नेम रिॲक्शन पाहिजेत रिडक्शनच्या, की अल्डाहाइड आणि कीटोनचं रिडक्शन कसं करायचं. आणि ह्या अल्डाहाइड आणि कीटोनचं रिडक्शन करण्यासाठी याच्या अगोदर आपण स्टेपन रिॲक्शन पाहिली होती, पॅलेडियम विथ बेरियम सल्फेटची रिॲक्शन पाहिली होती. तसं आज आपल्याला दोन नेम रिॲक्शन पाहिजेत रिडक्शनच्या, पहा सायंटिस्टच्या नावावरून देण्यात आलेल्या आहेत. ज्या रिॲक्शनच्या आधारे आपल्याला मिथेनपासून आयकोसेनपर्यंतचे 20 पॅरेंट अल्केन ह्या रिडक्शनच्या आधारे अल्डाहाइड आणि कीटोनपासून तयार करता येतात. तर त्याच्यामध्ये पहिली रिडक्शन रिॲक्शन आहे, पहा क्लेमन्सन रिडक्शन रिॲक्शन. कशाला म्हणायचं, काय नाव रिडक्शन रिॲक्शनचं, क्लेमन्सन रिडक्शन रिॲक्शन. काय सांगते पहा क्लेमन्सन रिडक्शन रिॲक्शन, द कार्बोनिल ग्रुप ऑफ अल्डाहाइड और कीटोन्स on reduction with zinc amalgam in concentrated HCl is converted into methylene group. This reaction is called as a Clemmensen reduction reaction. की क्लेमन्सन रिडक्शन रिॲक्शन मध्ये कोणता रिड्युसिंग एजंट यूज केला जातो असा देखील MCQ ला क्वेश्चन असतो. तर क्लेमन्सन रिडक्शन रिजन मध्ये झिंक अमलगम इन कॉन्सन्ट्रेटेड HCl ची कंडिशन असते त्याला म्हणायचं क्लेमन्सन कंडिशन. मग इथं झिंक मर्क्युरी आहे, याला म्हणायचं झिंक अमलगम. हा अलॉय असतो, पहा संमिश्र धातू आहे, आणि त्याला डिझॉल्व्ह करण्यासाठी कॉन्सन्ट्रेटेड HCl यूज केलं जातं. मग हे झिंक अमलगम इन कॉन्सन्ट्रेटेड HCl ला म्हणायचं क्लेमन्सन रिड्युसिंग एजंट. हा काय करतो, कार्बोनिल ग्रुपचं डायरेक्ट कन्व्हर्जन मिथिलीन ग्रुपमध्ये करतो. म्हणजे COचं कन्व्हर्जन डायरेक्ट कशामध्ये करतो, CH2 मध्ये. उजव्या साईडला जो ग्रुप असेल आहे तसा राहून द्यायचा,
डाव्या साईडचा ग्रुप आहे तसा राहून द्यायचा, फक्त कार्बन ऑक्सिजनमध्ये जो डबल बॉन्ड आहे त्याचं कन्व्हर्जन CH2 मध्ये करायचं आणि साईड प्रोडक्ट H2 तयार होतो. मग पहा जनरल रिॲक्शन स्क्रीनवर दिसते. C डबल बॉन्ड O म्हणजे अल्डाइड आणि कीटोन असेल. इथं 4 नासेंट हायड्रोजन घ्यायचे. ॲरोवरती तुम्ही क्लेमन्सन कंडिशन लिहिली, झिंक अमालगमिन कॉन्सन्ट्रेटेड HCl. त्यावेळेस या COचं डायरेक्ट कन्व्हर्जन CH2 मध्ये होईल, म्हणजे यातले 2 हायड्रोजन इथं गेले आणि इथला 1 ऑक्सिजन आणि राहिलेले 2 हायड्रोजन, साईड प्रोडक्ट काय भेटला H2. CO इज डायरेक्टली कन्व्हर्टेड इंटू CH2. इट इज कॉल्ड ॲज अ क्लेमन्सन रिडक्शन रिॲक्शन. आणि क्लेमन्सनमध्ये ॲल्वेज साईड प्रोडक्ट हा काय भेटतो H2. आता घेतला ॲसिटोन. ॲसिटोन ऑन क्लेमन्सन रिडक्शन विथ झिंक अमालगमिन कॉन्सन्ट्रेटेड HCl. त्यास ॲसिटोनचा फॉर्म्युला इथे दिसतो तुम्हाला, CH3 C डबल बॉन्ड O CH3. दोन्ही साईडला मिथिल ग्रुप आहे तसे राहून द्यायचे. 4 नासेंट हायड्रोजन घ्यायचे. COचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं मी, CH2 मध्ये. 2 मिथिल ग्रुप आहे तसे ठेवले आणि साईड प्रोडक्ट भेटला H2. याला म्हणायचं प्रोपेन. म्हणजे ॲसिटोनचं जर क्लेमन्सन रिडक्शन केलं तर प्रोपेन तयार होतो. आता इथं घेतला प्रोपॅनोअल्डाइड. आता अल्डाइड ग्रुप आहे, तुम्ही म्हणताल सर इथं आता कार्बन लिहिलं होतं म्हणून आपण CH2 मध्ये कन्व्हर्ट केलं. आता अल्डाइड असल्यावर काय करायचं, तीच कंडिशन आहे, कार्बोनिलचं कन्व्हर्जन CH2 मध्ये करायचं. मग इथं CH3 CH2 C डबल बॉन्ड OH आणि 4 नासेंट हायड्रोजन आहेत आणि इथं झिंक अमालगमिन कॉन्सन्ट्रेटेड HClचा आपण यूज केला. काय होईल, इथं हा इथिल ग्रुप आहे तसा राहील आणि इथल्या CO मध्ये 2 हायड्रोजन ॲड करायचं आणि इथला 1 हायड्रोजन, किती झाले CH3. म्हणजे इथं शेवटला CH3 ग्रुप तयार झाला, बरोबर. म्हणजे प्रोपेन अल्डाइडचं जर क्लेमन्सन रिडक्शन केलं तर तुम्हाला प्रोपेन तयार होतो आणि साईड प्रोडक्ट काय भेटेल H2. मग अशा प्रकारे तुम्हाला मिथेन तयार करायचं असेल तर काय घ्यावं लागेल, फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइडमध्ये 1 कार्बन आणि 2 हायड्रोजन असतात. त्याच्यामधला कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन CH2 मध्ये होते आणि पहिले 2 हायड्रोजन म्हणजे किती झाले CH4 आणि साईड प्रोडक्ट काय भेटेल H2. म्हणजे फॉर्मल्डिहाइडचं जर क्लेमन्सन रिडक्शन केलं तर त्याच्यापासून फायनल प्रोडक्ट हा काय भेटतो तुम्हाला, मिथेन भेटतो. आता अशाच प्रकारचं एक दुसरं रिडक्शन आहे ज्याला आपण होल्फ-किश्नर रिडक्शन रिॲक्शन म्हणतो. होल्फ-किश्नर रिडक्शन रिॲक्शन मध्ये देखील COचं कन्व्हर्जन हे CH2 मध्येच होतं, पण याच्यामध्ये इंटरमिजिएट हा हायड्रॅझोन डेरिव्हेटिव्ह तयार होतो. आपण परवाच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं पहा. अमोनिया डेरिव्हेटिव्ह हे 6 प्रकारचे असतात, स्किप बेस, ऑक्झाईम, हायड्रॅझोन, फिनिल हायड्रॅझोन, 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रॅझोन आणि सेमी कार्बॅझोन. तर त्याच्यातला 3 नंबरचा जो डेरिव्हेटिव्ह आहे हायड्रॅझिन पासून हायड्रॅझोन फॉर्मेशन, तर ही ती कंडिशन आहे ती होल्फ-किश्नर रिडक्शन रिॲक्शन मध्ये फर्स्ट स्टेजला आपल्याला यूज करायची. मग आता होल्फ-किश्नर रिडक्शन म्हणजे काय पहा. द कार्बोनिल ग्रुप ऑफ अल्डाइड अँड कीटोन इज रिड्यूस्ड टू मिथिलीन ग्रुप ऑन ट्रीटमेंट विथ हायड्रॅझिन followed by the heating with KOH in high boiling solvent like ethylene glycol. This reaction is known as a Hall-Kishner reduction reaction. But in this reaction condition, oxygen is replaced by 2 hydrogen atom. की होल-किश्नर आणि क्लेमन्सनची कंडिशन सेम आहे की COचं कन्व्हर्जन आपल्याला CH2 मध्येच करायचे, फक्त होल-किश्नरमध्ये काय ड्रॉप्स आहे पहा. पहिल्या स्टेजला अल्डाइड आणि कीटोनमध्ये आपण हायड्रॅझिनचा यूज करणार, तिथं डिहायड्रेशन होईल आणि त्याच्यापासून असा हायड्रॅझोन इंटरमिजिएट तयार होतो आणि हायड्रॅझोनमधला जो NH2 ग्रुप आहे तो रिअरेंज होऊन नायट्रोजन गॅस इव्हॉल्ड होतो आणि त्याच्यापासून CH2 ग्रुप तयार होतो. मग होल-किश्नरची कंडिशन काय आहे, हायड्रॅझिन अँड KOH इन इथिलीन ग्लायकॉल इज द कंडिशन फॉर होल-किश्नर रिडक्शन रिॲक्शन. जशी क्लेमन्सनची कंडिशन होती पहा, झिंक अमालगमिन कॉन्सन्ट्रेटेड HCl, तसं होल-किश्नरची काय कंडिशन आहे, हायड्रॅझिन इन KOH इन इथिलीन ग्लायकॉल. म्हणजे मेन कंडिशन आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड इन इथिलीन ग्लायकॉल. त्यावेळेस इथला जो हायड्रॅझोन आहे इथला N2 गॅस निघून जातो आणि हा जे 2 हायड्रोजन आहेत त्या कार्बनकडे येतात, म्हणजे काय तयार होतो CH2. आता पहा कशी रिॲक्शन होते. ॲसिटाल्डाइड प्लस हायड्रॅझिन विच ऑन डिहायड्रेशन, मग इथले 2 हायड्रोजन आणि इथला ऑक्सिजन काय लॉस होईल H2O. शिल्लक काय राहिला CH3 CH डबल बॉन्ड N आणि NH2, याला म्हणायचं ॲसिटाल्डाइड हायड्रॅझोन. आणि याचं जर आपण होल्फ-किश्नर रिडक्शन केलं जे KOH इन इथिलीन ग्लायकॉल आणि त्याला हीट केलं तर इथले 2 हायड्रोजन या CH कडे येतात आणि N2 गॅस निघून जातो. मग इथला पहिला 1 हायड्रोजन आणि इथले NH2 मधले 2 किती झाले 3, म्हणजे इथे काय तयार झाला इथेन. जे तुम्ही जर ॲसिटाल्डाइड घेतला तर काय तयार होतो इथेन. आता घेतला इथं प्रोपॅनॉल्डाइड.
नंतर हायड्रोजन यूज केला, डिहायड्रेशन झालं, प्रोपॅनॉल्डिहाइड हायड्रोजन तयार होईल आणि त्याचं होल फिशनर रिडक्शन केलं, KOH इन इथिलीन ग्लायकॉल. इथले 2 हायड्रोजन या CH कडे येतील, म्हणजे ह्या CHचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, CH3 मध्ये. पहिला इथिल ग्रुप आणि CH3 काय तयार झाला, प्रोपेन. आणि कोणता गॅस लिबरेट होतो, N2 गॅस. जे क्लेमन्सन मध्ये साइड प्रोडक्ट H2O तयार होतो, तर होल फिशनर मध्ये साइड प्रोडक्ट नायट्रोजन गॅस असतो. क्लेमन्सन मध्ये COचं कन्व्हर्जन CH2 मध्ये होतं आणि होल फिशनर मध्ये देखील फायनल स्टेजला COचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, CH2. आता याच्यानंतर शेवटची रिॲक्शन आहे पहा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कशाला म्हणायचं. दिस इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आर कॅरिड आउट, दॅट इज सल्फोनेशन, नायट्रेशन अँड हॅलोजिनेशन. की तुमच्याकडे एखादा अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल तर त्याच्यावर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते, पण कोणत्या टाईपचे होते, एकतर सल्फोनेशन होऊ शकते, नायट्रेशन होऊ शकते किंवा हॅलोजिनेशन रिॲक्शन देखील त्याच्यावर होत असते. सल्फोनेशन असेल तर न्यूट्रल सल्फर ट्रायऑक्साईड हा इलेक्ट्रोफाईल असतो, नायट्रेशन असेल तर NO2+ हा इलेक्ट्रोफाईलचं कार्य करतो आणि हॅलोजिनेशन असेल तर 1X+ हा तुमचा इलेक्ट्रोफाईलचं कार्य करतो. मग दिलेल्या कंपाऊंडमध्ये एखाद्या अल्डिहाइड्स आणि कीटोनमध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे किंवा कीटोनिक ग्रुप असेल, म्हणजे कार्बोनिल असेल किंवा फॉर्मिल ग्रुप असेल, तर हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतात. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर असेल तर ते मेटा डायरेक्टिंग असतात आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील तर ते ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असतात. मग इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात राहून द्यायची पहा, ऑल द अल्किल ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. की एखाद्या बेंझिन रिंगला जर एखादा अल्किल ग्रुप असेल, मिथिल इथिल, तर हे सर्व इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात. आणि असे जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होत असताना ते 2 आणि 4 नंबर पोझिशनला होत असतं, म्हणजे ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. त्यावेळेस तिथं मिक्सचर ऑफ प्रोडक्ट तयार होतात. पण बेन्झाल्डाइड म्हणजे अल्डिहाइड ग्रुप असेल आणि एखादा कीटोन ग्रुप असेल तर हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतात. आणि असे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर तुमच्या बेन्झिनवर अटॅच असतील तर त्यावेळेस इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होत असताना मेटा पोझिशनला होतं. मग याच्यामध्ये एक्झाम्पल आहे पहा, की बेन्झाल्डाइड आणि बेन्झोफिनोन हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स आहेत आणि इथं जर आपण नायट्रेशन रिॲक्शन केली तर विथ रिस्पेक्ट टू 3 नंबरच्या पोझिशनला म्हणजे मेटा पोझिशनला इथं नायट्रेशन गळून येतं. मग आता प्रत्येक नायट्रेशन रिॲक्शनमध्ये कोणतं मिक्सचर यूज करायचं, द कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आर कॉल्ड ॲज अ नायट्रेटिंग मिक्सचर. की नायट्रिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिडचं जे मिक्सचर असतं कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये त्याला म्हणायचं नायट्रेटिंग मिक्सचर. आणि हेच नायट्रेटिंग मिक्सचर आपण ॲलिफॅटिक नायट्रेशन रिॲक्शन असू द्या किंवा ॲरोमॅटिक असू द्या त्यावेळेस आपण तिथे यूज करत असतो. त्यावेळेस या नायट्रेशन रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रोफाईलचं कार्य करतो NO2 ग्रुप. पहा इथे 2 एक्झाम्पल दिले तुम्हाला, बुकमध्ये तर एकच आहे, मी 2 घेतो जे की तुम्हाला एक्झाम्पल लक्षात यावं. एक कीटोनचं घेतलेलं आणि एक अल्डिहाइडचं. पहा काय पहिलं एक्झाम्पल, बेन्झाल्डाइड ऑन रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड in presence of concentrated sulfuric acid forms meta nitrobenzyldate. जर आपण बेन्झाल्डाइडची रिॲक्शन कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत केली आणि कॅटॅलिस्ट जर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड यूज केला तर हा जो C डबल बॉन्ड OH ग्रुप आहे हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. आणि असा जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप बेन्झिनला अटॅच असेल तर त्यावेळेस हा जो NO2+ इलेक्ट्रोफाईल आहे तो 3 नंबर पोझिशनला सबस्टिट्यूट होतो म्हणजे मेटा पोझिशनला. आणि इथला OH आणि इथला H मेटाचा काय लॉस होईल, H2O. आणि त्याच्यापासून असा मेटा नायट्रोबेन्झाल्डाइड किंवा 3 नायट्रोबेन्झाल्डाइड प्रोडक्ट तयार होतो. 1 मार्काला फिक्स रिॲक्शन असते पहा. आणि अशाच प्रकारची रिॲक्शन शेवटच्या पॉईंटमध्ये आपल्याला ऍसिडमध्ये पाहिजे. आता इथे घेतला कीटोन बेन्झोफिनोन, त्याचं नायट्रेटिंग मिक्सचर यूज केला. मग बेन्झोफिनोनच्या विथ रिस्पेक्ट टू मेटा पोझिशनला या साईडला किंवा या साईडला नायट्रेशन होईल. मेटाचा H आणि इथला OH काय लॉस होईल, H2O. आणि त्याच्यापासून मेटा नायट्रो बेन्झोफिनोन तयार होतो. म्हणून इथे एक गोष्ट लक्षात राहू द्या, बेन्झिन रिंगला जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर 3 नंबरवरचा हायड्रोजन निघून जातो आणि तिथं NO2 ग्रुप सबस्टिट्यूट होतो आणि त्याला म्हणायचं मेटा नायट्रो बेन्झाल्डाइड किंवा मेटा नायट्रो बेन्झोफिनोन. आणि IUPAC नेम तयार होतं 3 नायट्रो बेन्झाल्डाइड आणि 3 नायट्रो बेन्झोफिनोन. तर अशा प्रकारच्या ह्या रिॲक्शन आपण अल्डिहाइड आणि कीटोनवरच्या पाहिलेल्या आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला केमिकल प्रॉपर्टी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचा स्टडी करायचा. थँक्यू.